कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेणार. कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून निषेध. विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी. मुंबईमध्ये आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात होणार आंदोलन. माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात रमी गेम खेळणं चुकीचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकारलं. मंत्र्यांचं कृत्य आम्हाला भूषणावह नाही असं म्हणत व्यक्त केली नाराजी. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कोकाटे यांचे आणखी 2 व्हिडिओ शेअर. पत्ते खेळत असल्याचे आरोप कोकाटे यांनी धुडकावलेले होते. आणखी किती पुरावे हवेत? जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट. अजित पवार यांनी राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी घेतला राजीनामा. आम्हाला सूरज चव्हाण यांचा राजीनामा नको, आम्हाला कृषी मंत्र्यांचा राजीनामा हवा. अजितदादांनी दुसऱ्या एखाद्या चांगल्या व्यक्तीवर पदभार द्यावा. विजयकुमार घाडगे यांची मागणी. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत घडलेली घटना गंभीर आणि निषेधार्ह. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मागण्याच्या भावनेचा आम्ही सन्मान करतो. अजित पवार यांचं वक्तव्य. सूरज चव्हाण यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल. छावा संघटनेच्या तक्रारीनंतर सूरज चव्हाण यांच्यावर हा गुन्हा दाखल. मनोज जरांगे यांनी घेतली छावाचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट. सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीनंतर घाडगेंवर उपचार सुरू. विधानसभेत मारहाण प्रकरणातील 2ही आरोपींना जामीन मंजूर. नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला मुंबई किल्ला कोर्टाकडून जामीन. 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका. प्रफुल्ल लोढा अनेक पक्षात होता. त्याचे जयंत पाटील, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबतही फोटो आहेत. या नेत्यांचीही सीबीआय चौकशी होणार का? मंत्री गिरीश महाजन यांचा सवाल. एकनाथ खडसे यांच्या मुलाची आत्महत्या नव्हे तर खून. हनी ट्रॅप प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या प्रफुल्ल लोढा यांनी केला होता हा आरोप. गिरीश महाजन यांनी दिले प्रफुल्ल लोढाचे केलेल्या आरोपाचे जुने व्हिडिओ. महायुती सरकारमधील 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा संजय राऊत यांचा दावा. थेट नावं घ्या आणि पुरावे द्या. राऊत यांच्याकडून केवळ दिशाभूल करणारी वक्तव्य. दादा भुसे यांची टीका. नारायण राणेंना अलिबाग पोलिसांची क्लीन चिट. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंनी केलं होतं आक्षेपार्ह विधान. नारायण राणेंवर सुडबुद्धीनं कारवाई. राणेंना जेवण करत असताना केली होती अटक. अखेर सत्याचा विजय. केशव उपाध्याय यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न. मध्यरात्रीच्या सुमारास मद्यधुंद तरुणाकडून दगडफेक आणि गोंधळ. हल्ल्याचा प्रयत्न केलेला तरुण माझ्या मतदारसंघातील नव्हता. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तरुणावर याआधी सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. तरुणाला कुणीतरी सुपारी दिल्याचा शिरसाट यांचा संशय. संतोष देशमुख खून प्रकरणावर आज सुनावणी. वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जासह संपत्ती जप्तीबाबतच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता. महादेव मुंडे यांच्या मानेजवळचा मांसाचा तुकडा गायब झालेला होता. बाळा बांगर यांनी केलेल्या दाव्याला पंचनाम्यातून पुष्टी. मांस हाडं वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवल्याचा बांगर यांचा आरोप. महादेव मुंडे खून प्रकरणात एसआयटी नियुक्त करा. मुंडे कुटुंबियांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांची मागणी. कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करणार. जरांगे यांचा इशारा. वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्याकडून थेट जितेंद्र आव्हाड, सुरेश धस आणि बाळा बांगर यांना धमकी. वाल्मिक कराडचा समर्थक असलेल्या संदीप तांदळेकडून इंस्टाग्रामवर धमकी देणारा व्हिडिओ पोस्ट. 2006 सालच्या मुंबईतील लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 दोषींची निर्दोष मुक्तता. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार आता सुप्रीम कोर्टामध्ये जाणार. दोषींना आधीची शिक्षा देण्याची मागणी करणार. मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी हायकोर्टाचा निकाल शॉकिंग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका. एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकीनं कारागृहामध्ये घेतलं LLBचं शिक्षण. मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता. नाशिक कारागृहातील बॉम्बस्फोटातील 2 आरोपींची सुटका. मोहम्मद साजिद मरगूब अन्सारी आणि मुजम्मिल अताउद रेहमान शेख या दोघांची सुटका.
11 पैकी 4 आरोपी अमरावती मध्यवर्ती कारागृहात भोगत होते शिक्षा। अमरावती मध्यवर्ती कारागृहातून सर्व 4ही आरोपींची झाली सुटका। 20 वर्षांनंतर अखेर आम्ही जेलमधून सुटलो। या प्रकरणाशी आमचा संबंध नव्हता। देवावर आणि न्यायालयावर आमचा विश्वास, आरोपी सोयल याची प्रतिक्रिया। विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत शिक्षण घ्यायचे आहे याचे अधिकार राज्य सरकारला। केंद्र सरकारनं त्रिभाषी सूत्राबाबत आपली भूमिका केली स्पष्ट। त्रिभाषा सूत्र कायम राहणार। भाषा शिकवण्याबाबत केंद्र सरकारची जबरदस्ती नाही, केंद्राचं स्पष्टीकरण। अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं दिल्लीमध्ये मॅरेथॉन रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार आणि नेते राहणार उपस्थित। कोल्हापूरमध्ये जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेसची निदर्शनं। आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलनं। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समोर निदर्शनं। मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्याकडून कोकणातील रस्त्यांची पोलखोल। महाड येथील रस्त्याची दुर्दशा। 2 वर्षांपासून रस्त्याची स्थिती जैसे थे। नितीन सरदेसाई यांचा संताप। नवी मुंबईमध्ये भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाची गुजरातीमध्ये लावलेली पाटी अखेर हटवली। मनसेच्या विरोधानंतर गुजराती पाटी काढली। भाजप कार्यकर्त्यांनी मागितली माफी। उद्यापासून पश्चिम रेल्वेच्या गणपती विशेष गाड्यांचं बुकिंग सुरू होणार। बोरिवली, वसई, पालघर, भिवंडीतून विशेष गाड्या आता सुटणार। कोल्हापूरमध्ये गणेश मूर्तींच्या आगमन सोहळ्यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून चांगलाच प्रतिसाद। मोठ्या होर्डिंग्सवर चढून तरुणांचा डान्स। पोलिसांनी तरुणांना दिला चांगलाच चोप। पुणे महानगरपालिकेमध्ये झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारीच्या बैठकीमध्ये गोंधळ। आयुक्त नवल किशोर राम यांच्या समोर सुरू असलेल्या बैठकीमध्ये गोंधळ उडाल्याचं चित्र। कल्याण कोर्टामध्ये जवळपास 6 तास बत्ती गुल। विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं कोर्टाचं कामकाज अंधारात। कोर्टातील जनरेटर मेंटेनन्स नसल्यानं काही वर्षांपासून बंद असल्याची माहिती। परिचारिकांच्या संपावर तोडगा नाहीच। 5व्या दिवशी सुद्धा नियोजित शस्त्रक्रिया रद्द। रुग्णांची मात्र फरफट सुरूच। मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरील वाहतुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। विविध प्रकारचे वैशिष्ट्य असलेले एकूण 236 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित। हवेतून वीज निर्मिती करणाऱ्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पेटंट। नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचं संशोधन। डोंबिवलीतील 209 घरांना रेल्वे प्रशासनाकडून नोटिसा। नागरिकांचा आक्रोश। आम्ही अतिक्रमणदार नाही, आम्हाला न्याय द्या, नागरिकांची मागणी। एअर इंडियाचं विमान मुंबई विमानतळावर उतरत असताना मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून घसरलं। विमान सुरक्षितपणे लँड झाल्यानं मोठी दुर्घटना टळली। सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप। अंबरनाथच्या सीएनजी पंपावर गॅस गळती। अचानक झालेल्या गॅस गळतीमुळे सगळ्यांचीच पळापळ। वेळीच गॅस गळती रोखण्यात यश आल्यानं मोठा अनर्थ टळला। बीडच्या गेवराई तालुक्यातील शिक्षकाचा धक्कादायक कारनामा। पाण्याच्या बाटलीतून शाळेमध्ये आणली दारू। गावकऱ्यांनी केला भांडाफोड। पोलीस ठाण्यात दिली तक्रार। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम। मुंबईमध्ये पुढचे काही तासही पावसाचेच राहणार। खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन। कोकण आणि विदर्भात 27 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता। मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर झाल्यानं राज्यामध्ये परिणाम। मराठवाडा मात्र पावसापासून वंचित। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पुढील 4 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता। हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। साताऱ्याच्या कासवरील भुशी डॅमसारखी मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। ठोसेघर, केळवली, सांडवली, भांबवली, वजराई धबधब्याकडे सुद्धा पर्यटकांची पावलं। सांगलीतील चांदोलीच्या वैभवात आता गुढे पाचगणी पठाराची भर। हिरवाईनं बहरलेलं दृश्याचं पर्यटकांना आकर्षण। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील सोयाबीन पिकं पिवळी पडू लागली। पावसाअभावी पिकं पिवळी पडू लागल्यानं शेतकरी मात्र चिंतेत। पश्चिम विदर्भात मागील 8 दिवसांपासून पावसाची दांडी। तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याची वेळ। पावसानं आणखी दांडी मारल्यास शेतकऱ्यांवर ओढवणार दुबार पेरणीचं संकट।
खानदेशात एकीकडे पावसाची तूट तर दुसरीकडे युरियासह डीएपी खतांची टंचाई. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर भरारी पथकाकडून कारवाई सुरू. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात भराव कोसळला. मोठ्या प्रमाणात मातीचा भराव कोसळल्यामुळे परशुराम घाटातील प्रवास धोकादायक. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक. रुग्णांना होत असलेल्या त्रासाबाबत रुग्णालयाला निवेदन. उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा. एकतर्फी प्रेमातून मुलीची चाकून हत्या करण्याचा प्रयत्न. साताऱ्यातील करंजे या परिसरामधली ही घटना. मुलाला जमावाकडून मारहाण. शहापूरहून डोळखामकडे जाणारी कार नाल्यामध्ये पडली. चालकाला डुलकी लागल्यानं कारवरचं नियंत्रण सुटलं. नाल्यामध्ये पाणी कमी असल्यानं सुदैवानं मोठी हानी नाही. वसईच्या नालासोपाऱ्यामध्ये दृश्यम स्टाईल हत्या. प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या करून घरातील जमिनीमध्ये पुरला मृतदेह. नांदेडमध्ये घरासमोर हातगाडी लावल्याच्या रागातून एका वृद्धाची धारदार शस्त्रानं हत्या. 3 आरोपींना पोलिसांकडून अटक. डोंबिवली जवळील टाटा पॉवर नाका परिसरात एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून 60 वर्ष इसमाचा मृत्यू. एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे निष्पापचा बळी गेल्याचा आरोप. विरारमध्ये इमारतीच्या लिफ्टमध्येच डिलिव्हरी बॉयनं लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार. डिलिव्हरी बॉयला नागरिकांनी दिला चांगला चोप. घटनेचा व्हिडिओ लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीसाठी आणलेलं साहित्य चोरीला. चोरी करणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी घेतला ताब्यात. इंदापूरमध्ये चोरी प्रकरणाचा मोठा उलगडा. तब्बल 22 गुन्ह्यांची उकल. जबरी चोरीच्या तपासातून उघड 22 गुन्हे. शेतकऱ्यांचे मोटार सोलर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. नागपूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानातून सोने चांदीचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक. चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या 5 आरोपींना अटक. कारवाईमध्ये तब्बल 31,56,495 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सिंधुदुर्गच्या वैभववाडी चेक नाक्यावर बनावटी दारूनं भरलेला ट्रक पोलिसांनी घेतला ताब्यात. ट्रकमध्ये सुमारे 20 लाखांची दारू असल्याचा पोलिसांचा अंदाज. बारामतीत भंगाराच्या गोदामाला आग. आगीचं कारण अस्पष्ट. अग्निशमन दलाच्या प्रयत्नातून आग आटोक्यात. सिंधुदुर्गच्या कुडाळ मालवण मार्गावरील पेंडूर येथे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना अजगराचं दर्शन. 15 ते 20 फूट लांब अजगर दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सिंधुदुर्गच्या झोळंबे येथे आढळला दुर्मिळ उडणार बेडूक. वैज्ञानिक भाषेमध्ये मलबार ग्लायडिंग फ्रॉग म्हणून याची ओळख. पश्चिम घाटात सापडणारा हा बेडूक 8 महिने निद्रावस्थेत घालवतो. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी राहणार. ऑपरेशन सिंदूरवरून खडाजंगी तर राष्ट्रपतींच्या राजीनाम्यावरही चर्चेची शक्यता. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा. धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव दिला राजीनामा. 20 जुलैपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस. पूर आणि भूस्खलनाच्या मोठ्या घटना. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी. हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळेच्या काही भागात पावसाचा हाहाकार. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. हिमाचल प्रदेशमधील जम्मू कन्याकुमारी रेल्वे मार्गावर वसलेल्या पुलाचा पाया पाण्याच्या प्रचंड प्रवाहात गेला वाहून. त्याचवेळी पुलावरून हजारो प्रवाशांनी भरलेली रेल्वेगाडी जात होती. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान पुन्हा तिरुपतीला परतलं. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान 40 मिनिटं हवेतच घिरट्या घालत होतं. उत्तर प्रदेशमधील कनौजमध्ये चालकानं चुकीच्या साईडला वाहन थांबवलं. त्यामुळे समोरून येणाऱ्या डंपरनं वाहनाला जोरदार दिली धडक. सुदैवानं घटनेत जीवितहानी नाही. अहमदाबाद जिल्ह्यातील सानंद येथील ग्लेड गोल्फ रिसॉर्टमध्ये एका हाय प्रोफाईल दारू पार्टीवर पोलिसांचा छापा. छाप्यादरम्यान पोलिसांनी 13 तरुण आणि 26 तरुणींना मद्यधुंद अवस्थेत पकडलं. बांगलादेशच्या ढाकामध्ये वायुसेनेनं ट्रेनी विमान ढाका शहराच्या उत्तरी भागात असलेल्या एका शाळेजवळ कोसळलं. अपघातात 19 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश.
पाकिस्तानमध्ये 24 तासात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर, जनजीवन विस्कळीत, 13 जणांचा मृत्यू. दक्षिण कोरियामध्ये गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. पुराच्या पाण्यात बुडून आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 12 जण बेपत्ता. इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील जंगल आणि पिटलँडमध्ये लागलेल्या आगीमुळे मलेशियात धूर. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्यानं काही परिसर धुरामध्ये हरवला. अजूनही काही भागातील आगीवर नियंत्रण नाही. कॅलिफोर्नियामध्ये कार स्फोट, ऑफिसमध्ये घुसून भीषण आग. आगीमुळे इमारत जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. जर्मनीतील बोमहटे शहरात भीषण कार अपघात. अपघातात अनेक जण जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारनं 7 वर्षीय मुलाला उडवलं. इंग्लंड अ संघाविरोधात भारत अ संघाच्या पहिल्या डावात 1 बाद 51 धावा. एकांश सिंगच्या झुंजार शतकाच्या जोरावर इंग्लंड अ संघाच्या सर्व बाद 309 धावा. भारताविरुद्धच्या 4थ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर. फिरकीपटू शोएब बशीरच्या जागी लियाम डॉसन. 8 वर्षांनंतर त्याचं पुनरागमन. दुखापतीमुळे शोएबला विश्रांती. पहिल्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजवर 3 विकेट्सनं विजय. पदार्पण करणाऱ्या मिचेल ओवेननं 50 धावा करत घेतली 1 विकेट. पहिल्या T20 सामन्यात बांगलादेशकडून पाकचा पराभव. पाकिस्तानचं 110 धावांचा लक्ष्याचा बांगलादेशकडून यशस्वी पाठलाग. खेळपट्टी खराब असल्याची पाकची रडारड. FIDE महिला विश्वचषकात उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारी कोनेरू हम्पी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या सॉंग युक्सिनला पराभूत करत गाठली उपांत्य फेरी. कसोटी क्रिकेटमध्ये 2 डिव्हिजन पद्धतीची शक्यता. ICCच्या वार्षिक बैठकीमध्ये 8 सदस्यीय संघाची स्थापना. आशिया कप हॉकी स्पर्धेमध्ये पाकिस्तान संघ भारतात येणार नाही. सुरक्षेबाबत चिंता व्यक्त. हॉकी आशिया कप 27 ऑगस्टपासून सुरू होणार. कपिल शर्मा याचा कॅनडामधील कॅफे पुन्हा सुरू. उद्घाटनाच्या अवघ्या काही दिवसातच कॅफेवर झाला होता गोळीबार. खलिस्तानी दहशतवाद्यांनी दिल्या होत्या धमक्या.